तुम्ही बोलताय, तुम्ही एवढी विकास कामं केली, पण मी एक आजचा मला अनुभवलेला प्रसंग मी तुम्हाला सांगतो. मी घरून निघालो मुंबईवरून, तेव्हा माझे शेजारी होते. ते बोलले, सर कुठे चालले असं? मी म्हटलं मी आता नाशिकला चाललोय, फुले नगरला आमचे भगिनी आहेत, त्यांची इंटरव्ह्यूज घ्यायची, त्यासाठी चाललोय. ते म्हटलं फुले नगर, अगदी आवा कोणते आमच्याकडे बघितलं फुले नगर. त्यानंतर मला नाही जाणवलं ते असं का बोलले. मग मी नाशिकमध्ये आलो, नाशिकमध्ये उतरलो आणि रिक्षा स्टँडवरती गेलो. रिक्षावाल्याला म्हटलो, अंधार पडला होता की दादा मला फुले नगर वाघाडीला सोडा. तो बोलला की दादा तुम्हाला कुठेही सोडतो, पण फुले नगर वाघाडीला नाही. एवढी भीती लोकांच्या मनात काय झालंय दादा, आता मी तुम्हाला स्पष्ट सांगेन, काही राजकारण्यांनी स्वतःच्या स्वार्थापोटी गुन्हेगारी वाढवलेली आहे आणि ही गुन्हेगारी वाढवलेली असताना हेच या एरियाला बदनाम करतात. म्हणजे बाहेरचा माणूस आला की त्याला वेगळं चित्र दिसेल, पण असं चित्र फुले नगरला मुळीच नाहीये. अतिशय गुन्ह्या गोविंदानं आनंदानं राहणारा असा हा परिसर आहे. अहो, खानदानी महिला इथं राहतात, सुसंस्कृत महिला इथं राहतात. माझे बचत गट आहेत, एकूण 72 बचत गट माझे आहेत इथे, APL आणि BPLचे. सगळ्या कोणी माझ्या वहिनी आहे, कोणी माझी मावशी आहे, कोणी माझी आत्या आहे, कोणी माझी बहीण आहे, कोणी माझी ननंदबाई आहे, हे सगळ्या माझ्या आहेत. ह्या खानदानी लोकांच्यामुळे तुम्ही जर एखाद्या ठिकाणी गेलात, एखादा सेल्समन आला तर चांगल्या सुशिक्षित ठिकाणी त्याला कधी पाण्याला विचारणार नाही. पण माझ्या फुले नगरला येऊ द्या एखादा सेल्समन, माझ्या आया बहिणी त्याला चहा पाजतील, जेवण सुद्धा देतील आणि तो सही सलामत तिथून बाहेर कसा पडेल याची काळजी माझ्या महिला घेतात. पण काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या राजकारणी लोकांनी गुन्हेगारी वाढवलेली आहे. म्हणजे गुन्हेगारी वाढली म्हणजे मी आरामशीर निवडून येईल, मग त्याला व्यसनाच्या मार्गी लावायचं, त्याला घाणेरड्या व्यवसायाच्या मागे लावायचं, त्याला जुगारीच्या मागे लावायचं, त्याला क्लबच्या मागे लावायचं आणि आपली पोळी शेकून घ्यायची. खरा हा गुन्हेगारी परिसर अजिबात नाहीये. अतिशय गुन्ह्या गोविंदानं राहणारा हा एरिया आहे. मान्यच नाही ताई मला. आज नाशिकमध्ये तुम्ही कोणालाही विचारा की नाशिक मधला सगळ्यात जास्त गुन्हेगार एरिया कोणता, तर फुले नगर वाघाडी. तुमचं बरोबर आहे ना. एखादे चांगले कपडे घालून एखादा व्यक्ती आला ना, त्याने किती गुन्हे केले ना, तर तुम्ही त्याला सफेद पोषच म्हणाल, पांढरपेशच म्हणाल, त्याच्यामध्ये तुम्हाला गुन्हेगार दिसणार नाही. पण माझ्या फुले नगरच्या गुन्हेगारी बांधवला तुम्ही लगेच गुन्हेगार म्हणाल. अहो, कोणताही गुन्हेगार आईच्या पोटातून जन्माला येतो का? परिस्थिती त्याला गुन्हेगार बनवते. त्याला खायला नसेल, त्याच्या हाताला काम नसेल, तर तो गुन्हेगारी करणारच आहे ना. आणि काय गुन्हेगारी करतो तो? पोटासाठी गुन्हेगारी करतो. तो काय स्मगलर आहे का? मोठे मोठे लोक तुम्हाला स्मगलर दिसत नाही, तर तुम्हाला माझ्या फुले नगरचे लोक गुन्हेगार दिसतात. हिथं खरी शोकांतिका आहे ना. त्याच्या हाताला काम द्या, त्याला रोजगार द्या, त्याचं पोट भरायचं साधन निर्माण करा. तो कशाला गुन्हेगारी करणार आहे? याच्या अर्थी मी गुन्हेगारीचं समर्थन करत नाही. गुन्हेगारीला मी कधी पाठीशी घालणार नाही. उलट आम्ही असं केलेलं आहे, मी निवडून आल्यापासून आम्ही असा प्रण केलेला आहे का जर एखाद्याने गुन्हेगारी केली आणि तो माझ्याकडे आला तर मी पोलिसांना सांगितले, तुम्ही कधीच माझा फोन घेऊ नका. तुम्हाला जी शिक्षा द्यायची असेल ती याला शिक्षा द्या. तुमच्या कायद्याप्रमाणे याच्यावर काही अधिकार तुम्हाला दाखवायचा असेल तो दाखवा. मी कधी मध्ये येणार नाही, इंटरफेअर करणार नाही. गुन्हेगारीला आम्ही कधी पाठीशी घालणार नाही. ताई, तुम्ही आता बोलले मला की काय करता, लोकांना काम, हाताला काम द्या. मग तुमच्या हातात सत्ता होती, तुम्ही काय काम दिलं त्यांना? त्याच्यासाठी काय म्हणजे माझ्याकडे मी स्टँडिंगची सभापती नाही ना झाले, मी महापौर नाही ना झाले. मी जर स्टँडिंगची सभापती झाले असते, तिजोऱ्याच्या चाव्या जर माझ्याकडे असता, तर मी रोजगार निर्माण केला असता. अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही मला निवडून येऊ द्या. हे सगळे करण्याचा माझा मानस आहे, हे माझं स्वप्नच आहे.